तुझी आहे त्यांना ताई. आणि तुला कोणाची काळजी आहे? फक्त त्या अधिपतीची. अगं ताई, तुला कळत कसं नाहीये? ज्या माणसाने तुला डिवोर्सची नोटीस पाठवली आहे त्याच्यासाठी तू फक्त रात्र रात्र रडत बसतीयस आणि बिचारे आई बाबा त्यांच्यासाठी तू काहीच करत नाहीयेस. असं काही नाहीये इरा. हे बघ, तू काळजी करू नकोस. मी बोलते बाबांशी, त्यांना एफडी नाही मोडू देणार. मग मला सांग ताई, पैसे येणार कुठून आहेत ग? असे वरून आभाळातनं पडणार आहेत का तुझा नवरा आपल्यावर पैशांचा पाऊस पाडणार आहे? हे बघ, मला माझ्या नवऱ्यावर पूर्ण विश्वास आहे. ते करतील काहीतरी माझ्या पगाराचं. बापरे, अगं ताई तू काय आहेस? हा, आपले बाबा एवढा विचार करतायत आपल्यासाठी आणि तू कुणाचा विचार करतेस? त्या अधिपतीचा. इरा, तुझ्या एवढे नाहीयेत ते वयानी त्यांच्याविषयी असं बोलायला. जीजू आहेत ते तुझे. होते, ते माझे जीजू होते. तुला डिवोर्स नोटीस पाठवल्यापासून मी त्यांना ते आता मानत नाही. राग अति करतेस तू, बास ना आता. तुझा नवरा अति करतोय हे दिसत नाही का ग तुला? माझं मी बघते, तू नको टेन्शन घेस. मी बोलते बाबांशी. हा बोल अक्षू बाळा. कुठे आहात तुम्ही? मी जरा बाहेर आलोय. बाहेर कुठे? बाहेर ते कुठे आहात तुम्ही? बँकेत आहात ना? हो, पण तुला तुला कसं कळलं? म्हणजे खरं आहे ना बाबा हे? हो, पण ते मी. बाबा काय, कशाला एफडी मोडताय तुम्ही? तुला कोणी सांगितलं हे? विद्यानी सांगितलं ना. तिच्या तोंडात ना तीळ सुद्धा भिजत नाही. तिला सांगितलं होतं अक्षराला काही बोलू नकोस, तरी बोललीच ना तुला ती. बाबा आईनी नाही सांगितलंय मला. मग कोणी सांगितलं? तो मुद्दाच नाहीये बाबा. तुम्ही एफडी का मोडताय? बाबा माझ्या लग्नाच्या वेळी सुद्धा तुम्ही किती एफडीज मोडल्यात. असं नका ना करू. मी माझा पगार होईल बाबा. अक्षू बाळा, अगं पैसे वापरण्यासाठी असतात, ते नुसतं ठेवून काय करणार ना. हे बघ, आता गरज आहे आपल्याला पैशांची. हो बाबा मला माहितीये, पण प्लीज माझ्यासाठी तुम्ही संध्याकाळपर्यंत थांबा. एफडी नका मोडू बाबा प्लीज. अगं पण देणेकरांचे फोनवर फोन येत आहेत अक्षरा. बाबा ऐका ना माझं प्लीज. होईल माझा पगार. हा, एफडीज नका मोडू. तुम्ही आता घरी जा बरं. अगं पण बाबा प्लीज प्लीज ऐका माझं. फोनवर फोन येत आहेत त्या देणेकरांचे. हे बघ, पुढचं पुढं बघू ना. बाबा नको प्लीज. हे बघा, जर संध्याकाळपर्यंत माझा पगार नाही झाला ना, तर मी उद्या तुमच्या बरोबर येते बँकेत. आपण एफडीज मोडू. हा, संध्याकाळपर्यंत प्लीज प्लीज थांबा बाबा. हा ठीक आहे, ठीक आहे, जातो मी घरी. तू नको टेन्शन घेऊ. हो हो. हा बाबा ऐका, मी आहे. हा, तुम्ही टेन्शन घेऊ नका. हा, आणि ऐका, घरी पोहोचलात की मला सांगा. हा ठीक आहे. हा चल, ठेवतो फोन. बाय. बाबा. बोल अक्षू बाळा. बाबा पगार झाला माझा. मी म्हटलं होतं ना तुम्हाला. काय? मला आता मेसेज आलाय, झाला पगार. नक्की का? हो खरंच बाबा, मला आता मेसेज आलाय. मी म्हटलं होतं ना तुम्हाला, आता काही गरज नाही बाबा एफडीज मोडायची. बरं बरं, पण मला सांग, हा चमत्कार कसा काय झाला? बाबा चमत्कार नाही, अधिपतींनी केलं असेल, मला माहिती. ठीक आहे. हा बाय. सर काय झालं पगाराचं? सर अजून पगार झाले नाहीयेत. आज तरी होईल की नाही. माझे बँकचे हप्ते भरायचे आणि माझ्या सासूबाईंना पण दवाखान्यात न्यायचं आहे. सर माझ्या सासऱ्यांचं गुडघ्याचं ऑपरेशन आहे. हाताशी पैसे नकोत का? नाही बघा, तुमचे प्रॉब्लेम्स कळत आहेत मला आणि मी अक्षराशी बोललेलो आहे ऑलरेडी. ती काही ना काही करेल, तुम्ही टेन्शन घेऊ नका. सर तारखेचा खेळ तर तुम्हाला माहीतच असेल. 10 तारखेपर्यंत थांबतात, पण नंतर कोणीच थांबायला तयार होत नाही. सर काय उत्तर देऊ मी त्यांना? नाही सर, यात तुमचा काही दोष नाहीये.
पण मुख्याध्यापक म्हणून तुम्हीच आता काहीतरी स्टँड घ्या सर. तुम्ही भुवनेश्वरी मॅडमशी बोला किंवा मग अक्षराला सांगा भुवनेश्वरी मॅडमशी बोलायला. हे बघा माने मॅडम, मी सांगितलं ना तुम्हाला की मी ऑलरेडी अक्षराशी बोललोय आणि ती काही ना काही केल्याशिवाय राहणार नाही. टेन्शन नका घेऊ तुम्ही. मला तर वाटतं उद्यापर्यंत ऑनलाईन पगार ट्रान्सफर देखील होतील. सर माझा पगार झालाय. सर माझा पण पगार आला. मग सर मला मेसेज आलाय, माझा पण पगार झाला सर. माझाही झाला की काय? खरंच झाला. सर अक्षरा बोलली असेल ना, म्हणून आपला पगार झाला. अगदी बरोबर आहे. सर अक्षराला कळवा की पगार आले म्हणून. कळवतं तर. हा सर. अक्षरा थँक्यू. तुझ्यामुळे झालं बघ सगळं. म्हणजे अगं सगळ्यांचे पगार आले सुद्धा. आत्ताच मेसेज आले सगळ्यांना. अरे वा, मला पण आला सर. बरे बघ, सगळ्यांच्या वतीने पुन्हा एकदा तुला थँक्यू. अहो सर, मला कशाला थँक्यू म्हणताय? अधिपतींमुळे झालंय सगळं, त्यांना थँक्यू म्हणा. आभार तर मानायलाच पाहिजेत. ठेवतो आम्ही अक्षरा. हो हो.